नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढती आहे। काल रात्रीपासून पावसाची संततधार नाशिकमध्ये सुरूच आहे। सखल भागांमध्ये पाणी आहे तर दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं दृश्य बघायला मिळतं आहे। नाशिक शहरामध्ये अनेक शाळांना आज सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे आणि एकूणच पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौर आणि उपमहापौर जे आहेत ते या ठिकाणी नाशिकच्या होळकर पुलावर दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत महापौर आणि उपमहापौर दोघंही आहेत। महापौरताई, काल मध्यरात्रीपर्यंत आपण फील्डवर होतात, पाहणी करत होतात, आज पुन्हा सकाळी आपण या ठिकाणी आलेलात, काय नेमकी परिस्थिती आहे नाशिकमध्ये? मध्यरात्रीपर्यंत जो पाऊस होता तो व्यवस्थित होता, पण सुमारास 5 वाजेच्या सुमारास पहाटे अचानक परत पातळी वाढली होती आणि जर कंटिन्युअस पाऊस राहिला असता तर अजून धोक्याची घंटा वाजली असती। पण तरीसुद्धा मिलिंदनगर परिसरामध्ये काही त्रास पहाटेच्या सुमारास झाला, 1-1:30 वाजेच्या सुमारास ते आटोक्यात आणलेलं आहे। शाहूनगर आणि भरतनगरमधले काही लोकांना आपण रात्रीतून शिफ्ट केलं आहे। जवळजवळ 150 लोक, असे 300 लोक आपण रात्रीतून शिफ्ट केलेले आहे बफर झोनमध्ये आणि अशा पद्धतीने आपलं काम आपत्ती व्यवस्थापनाचं सुरूच आहे। आता इकडचं आपण पाहता आहे की पाण्याचा जो ओघ आहे तो वाढला आहे। पहाटेच्या सुमारास जे काही पातळी होती त्याच्यापेक्षा आता जी पातळी आहे ती कमी झालेली आहे। शासनाचा सतर्कतेचा इशारा जारी आहे। अजून तरी आपण येलो अलर्टमध्ये असल्यामुळे शाळांना सुट्ट्या दिलेल्या नाही आहेत, पण जर असं कुठे जाणवलं की पातळी वाढली आहे, म्हणजे आता आपण काल 20,000 क्युसेक्सला होतो मध्यरात्रीपर्यंत आणि नंतर ते जे पाणी आहे ते 23,000 आणि नंतर 25,000पर्यंत गेलं होतं, पुन्हा 4,000 खाली आलं आहे, म्हणून आता ही पातळी आपल्याला दिसते आहे। पण परत जर पाऊस जोरात सुरू झाला आणि आता जे पाणी कॅचमेंटचं, त्र्यंबकचं, निगतपुरीचं साधारण 8 ते 9च्या दरम्यान अजून वाढेल, त्यानंतर आपण सगळे अलर्ट्स आणि बाकीच्या परिस्थितीचा पुन्हा आढावा घेऊन निर्णय घेणार आहोत। गंगापूर रोड असेल, आनंदवली परिसर असेल, त्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात सखल भागात पाणी साचतंय, काय सूचना आहेत? गेल्या 48 तासापासून पावसाचा जोर हा कायम आहे आणि पुढचे अजून जो काही माहिती मिळते शासनाकडनं अजून 4 दिवस पुढील पाऊस होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे नाशिक शहरामध्ये सगळ्या नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, परंतु त्याचबरोबर नाशिक शहरात रहिवासी क्षेत्रामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने टास्क फोर्स असेल किंवा आपत्कालीन व्यवस्था असेल ही तत्परतेने आणि 24/7 काम करते आहे। त्याचबरोबर शाळा ज्या काय आहेत, काही शाळांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहे आणि आपल्या माध्यमातून मी नागरिकांना सुद्धा आवाहन करू इच्छितो की शासनाने काही ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत, वारंवार मीडियातून, सोशल मीडियामधून सूचना येत आहेत, त्या सूचनाचं पालन आपण नागरिकांनी केलं पाहिजे आणि काम असेल तरच घराबाहेर पडावं, एवढी आपल्या माध्यमातून नागरिकांना सुद्धा सूचना विनंती करतो। महापौर, उपमहापौर दोघंही मध्यरात्रीपर्यंत नाशिकच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आढावा घेत होते। महापौर मध्यरात्री ज्या वेळेला शहराच्या वेगवेगळ्या भागात आढावा घेत होते त्यावेळेला देखील त्यांच्यासोबत अनेक अधिकारी होते, सूचना देण्याचं काम सुरू होतं। आज सकाळपासून पुन्हा एकदा हे सगळे जे लोक आहेत ते या ठिकाणी आढावा घेत आहेत आणि आवश्यकता असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, सतर्कतेचा इशारा जो आहे तो नाशिककरांना देण्यात येतोय। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।